सर्वांना क्रांतिकारी जय लवजी मित्रांनो, मी आहे करण गोफणे, संभाजीनगर येथे राहतो. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली डायरेक्ट फील्ड वरतूनच झाली. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे की मी फोन पे बिझनेस मध्ये फील्ड वर्क करतो. त्यासाठी मी आज दिलेल्या लोकेशन कडे निघालो, म्हणजे फ्रोझन मॉल कडे निघालो. इकडे आल्यानंतर सर्वात आधी ऍप्लिकेशन ओपन केलं, त्यानंतर बघितलं आपल्याला कोणत्या कस्टमर कडे जायचं आहे. आजचं आपलं काम फक्त कस्टमर कडे जाऊन फोन पे बिझनेस संदर्भात व्हिजिट देणं होतं. त्यासाठी मी सर्वात आधी आता निघालो जाधववाडीकडे. तर मित्रांनो, जाधववाडीकडे जाण्यासाठी सर्वात आधी मला आंबेडकर नगर मधून जावं लागलं. आणि हो मित्रांनो, जाधववाडीमध्ये आमचे मित्रबंधू म्हणजेच रामभाऊ पाटील यांचं एक शॉप आहे. व्यापारामध्ये जे वजन करायचा काटा असतो त्या काट्याचं ते शॉप आहे. जाधववाडीत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आपल्याला राईटला जावं लागतं. आल्यानंतर सरकार झेंड्याच्याच अलीकडे सायराम स्केलच्या नावाने शॉप आहे. शॉपवर आल्यानंतर मी सर्वात आधी आतमध्ये गेलो. तर मित्रांनो, हे आहे बघा शॉपचे प्रोप्रायटर म्हणजेच आमचे बंधू रामभाऊ पाटील. रामभाऊ पहिले एका दुकानामध्ये कामाला असताना त्यांच्या मनात नेहमी एक अहंकार असायचा की मी नौकर म्हणून मोठा नाही होणार, तर स्वतःच्या बिझनेस मध्ये मोठा होणार. आणि त्याच अहंकारामुळे कोणताही बॅकग्राऊंड सपोर्ट नसताना त्यांनी शून्यातून आज बिझनेस उभा केलेला आहे. जे लोक त्यांना नेहमी म्हणायचे की तुझ्याकडून हे कधीच होणार नाही, त्यांनी त्या लोकांच्या शब्दावर मात करून आज स्वतःला सिद्ध करून हे स्वतःचा बिझनेस उभा केलेला आहे. तेवढ्यात माझा टीम मेंबर म्हणजेच रोहित तिथे आला. त्यानंतर मग आम्ही निघालो आता टीव्ही सेंटरकडे. जिजाऊ चौकातून राईटला आल्यानंतर मला ज्या कस्टमर कडे जायचं होतं त्या कस्टमर कडे मी निघालो. कस्टमर कडे आल्यानंतर शॉप बंद असल्यामुळे आम्ही निघालो समोर. तेवढ्यात मला माझे सिनियर म्हणजेच अभिभाऊ मला भेटले. त्यांनी बघताच क्षणी मला आवाज दिला आणि मला जवळ बोलवलं. अभिभाऊंनी बरेच वर्ष ग्राउंड लेवलला काम करून आज ते टीम लीडर झालेले आहे. आणि अभिभाऊ मला जेव्हा पण भेटतात मला हेच सांगतात की तू ज्या पोझिशनला आहे, ज्या लेवलला आहे, तिथून समोर कसा जाशील तू याचा विचार करत राहा. आणि याबद्दल मला ते नेहमी मोटिवेट करत असतात. थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही आता निघालोय मयूर पार्क कडे. इथे आल्यानंतर मी कस्टमर कडे व्हिजिट देऊन आलो, तोपर्यंत रोहित कॉलिंग करत होता. तर मित्रांनो, समोर आल्यानंतर मयूर पार्क मध्ये एक शाळा आहे. शाळेमध्ये एक बोर्ड लावलेलं होतं आणि त्या बोर्डवर लिहिलेलं होतं, समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमानाचे पुनर्निर्माण, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त शत नमन. खरंच मित्रांनो, हे वाचल्यानंतर अंतःकरणातून फक्त एकच आवाज आला की मला खरंच अभिमान वाटतो की मी मातंग समाजाच्या घरात जन्माला आलोय म्हणून. त्यानंतर मग आम्ही रामभाऊच्या दुकानावर आलो आणि दुकानावर आल्यानंतर रामभाऊ म्हटले की चला आपण गजानन भाऊची थोडीशी मजा घेऊ. गजानन भाऊला रामभाऊ म्हटले की तुमचा व्हिडिओ हा मॅरेज ब्युरो मध्ये पाठवायचा आहे मुलींना बघण्यासाठी, तर तुम्ही थोडीशी तुमच्याबद्दल माहिती द्या. गजानन भाऊला कळालं की आम्ही मजा घेतोय म्हणून त्यांनी काही पुढाकार घेतला नाही. कस्टमरचा कॉल आल्यामुळे आम्ही निघालो नारेगावकडे. जाण्याआधी आम्ही आलोय आता पेट्रोल पंप. फील्ड वर्क साठी रोज पेट्रोल टाकायला चालत नाही, त्यासाठी हफ्त्यातून एकदा तरी टाकी फुल करावी लागते. गाडीची टाकी फुल झाल्यानंतर आम्ही निघालो नारेगावकडे. ज्या कस्टमर साठी मी नारेगावकडे आलो होतो त्या कस्टमरचा साऊंड बॉक्सचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिला आणि त्यानंतर मी आलो शॉपच्या बाहेर. आजचं दिवसभरचं काम आवरून आता आम्ही निघालोय घराकडे. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.